वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर रिलायन्सचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला। दिल्ली येथे देशातला शेतकरी न भूतो न भविष्यती असे आंदोलन करीत आहे। केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेती संबंधित 3 नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले। या नवीन विधेयकांमुळे भारतीय शेतकरी अक्षरशः नागवला जाणार असून तो देशोधडीला लागणार आहे। जागतिकीकरण आणि त्यामागून अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातून शेतकऱ्यांचा शेतातला माल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आहे आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे। दिल्लीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ रिलायन्सचे पोस्टर देखील जाळण्यात आले। आज 17 डिसेंबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आज पूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जो घेतला आहे, त्या निर्णयाचा उद्देश असा आहे की जे रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन होत आहे, रेल्वे अंबानी अदानी यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या घशात चालली, त्यामुळे कसं आहे शेतकऱ्याला वाहतुकीसाठी भरपूर त्रास होईल, माल येण्या जाण्यापासून त्रास होईल। महाराष्ट्र सरकार जी महाविकास आघाडीची सरकार आहे, सेंट्रलिस्ट सरळ म्हटलं आहे की MSP जो लागू करा, तर महाराष्ट्र सरकारच्या ह्या सगळ्या FMC इथं महाराष्ट्र सरकारमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना असून यांनी तात्काळ निर्णय घ्यावा। अधिवेशनात हा निर्णय घेतला गेला पाहिजे की शेतकऱ्यांना मूलभूत त्याची किंमत जी आहे ती भेटायलाच पाहिजे। ह्या सगळ्या मुद्द्यांवर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आहे की धरणे आंदोलन हा एक ट्रेलर आहे, ट्रेलर नंतर पिक्चर आम्ही रिलीज करू, तर ह्या ट्रेलरसाठीच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्याकरिता आलो। आमचं आंदोलनाचं जे स्वरूप होतं ते आधीच अलीमभाऊ पटलांच्या नेतृत्वात ते आंदोलन झालेलं आहे, पण हा जो ट्रेलर आहे आजचा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। आता पिक्चर रिलीज व्हायला जास्त वेळ नाही, म्हणून तुमच्या सर्वांच्या मार्फत हे सर्व जे शेतकरी बांधव आहे, कारण हा जो देश आहे हा शेतकऱ्यांनी घडवलेला आहे आणि महाराष्ट्रात असो की देशात असो जवळपास आपली इकॉनॉमी 70% शेतकऱ्यांच्या आणि प्रोडक्शनवर बेस्ड आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।